मस्ताजोग गावचे तरुण सरपंच संतोष देशमुख यांची गेल्या 3 महिन्यापूर्वी निर्गुण अशी हत्या झाली आणि या हत्येचे पडसाद महाराष्ट्रात नव्हे तर देशभर उमटले। अनेक सामाजिक संघटनेचे कार्यकर्ते असेल, अनेक पक्षाचे कार्यकर्ते असेल, अनेक राजकीय कार्यकर्ते असेल, त्याचप्रमाणे विरोधी पक्षाचे कार्यकर्ते असेल, सत्ताधारी पक्षाचे नेते असतील, यांनी सर्वांनी त्या घटनेचा आवाज उठवला आणि आवाज उठवत असताना सरकारला जाग यायला पाहिजे होती की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये असं प्रकरण घडत असताना सरकार एका बाजूला झोपलेलं दिसतंय। कारण देशमुख यांची हत्या ही जर कशाने झाली असेल तर त्याचा सर्वात मोठा सोर्सेस म्हणजे आपण पाहिला तर खंडणी याच्यासाठी मागायची, सत्ता का मिळवायची, सत्तेतून पैसा, पैशातून सत्ता आणि सत्तेतून परत पैसा असा मिळवण्यासाठी संपूर्ण कारभार या महाराष्ट्रामध्ये गेले अनेक 30-35 वर्ष सातत्याने चालू आहे। ह्या वाल्मिकी कराडचा आणि धनंजय मुंडेचं नाव या प्रकरणामध्ये सातत्याने येत असताना धनंजय मुंडेसारखा एक जबाबदार मंत्री आपण ज्याला म्हणतो, परंतु जो जबाबदार माणूस नसून बेजबाबदार माणूस आहे का ज्यांनी हे वाल्मिकी कराडसारखे नरसंहार करणारे बीड जिल्ह्यामधला माणूस त्यांना या ठिकाणी अक्षरशः पाळला गेलेला आहे। आणि या धनंजय मुंडेच्या माध्यमातून त्या बीड जिल्ह्यामध्ये नरसंहाराचं काम या ठिकाणी अनेक चालू होतं। अनेक माणसं, अनेक महिला, अनेक लहान मुलं त्या ठिकाणी बेपत्ता आहे, त्यांचा अजून देखील शोध लागलेला नाही आहे। एक संतोष देशमुख यांची हत्या झाली आणि त्यानंतर या महाराष्ट्रामध्ये एक आवाज उठला आणि त्यानंतर बीडमधील अनेक प्रकरणं त्या ठिकाणी बाहेर निघायला लागली। परंतु असताना या ठिकाणी वाल्मिकी कराडला पाठीशी घालण्याचं काम धनंजय मुंडे सातत्याने करत होते आणि त्याच्याबरोबर त्याचा समाज उभा होता। ही एक समाज त्या ठिकाणी समाज उभा असताना समाजाला देखील लाज वाटायला पाहिजे होती की हत्या कोणत्या एका मराठा समाजाच्या युवकाची नसून ही सामाजिक दायित्व असलेल्या एका गावच्या सरपंचाची ती हत्या होती। याच्यामध्ये जातीय भेद निर्माण करण्याचं काम जाणून बुजून त्यावेळेस केलं गेलं, परंतु हे जातीय भेद निर्माण करत असताना त्याला वाटलं असेल की आपण आरोपीला पाठीशी घालून जातीभेदाला बाहेर काढू, पण जातीपेक्षा कायदा हा नेहमी श्रेष्ठ असतो आणि कायद्यामुळं हा माणूस त्या ठिकाणी अडकला गेलेला आहे। वास्तविक पाहता धनंजय मुंडेंनी त्या ठिकाणी ज्या वेळेस त्यांचं नाव आलं त्यावेळेस राजीनामा द्यायला पाहिजे होतं, परंतु अक्षरशः निर्लज्जपणाचा कळस या ठिकाणी धनंजय मुंडे यांनी घातला। स्वतःला DM ही पदवी याला वाल्मिकी कराड आणि त्यांच्या संघटन असलेल्या त्या लोकांनी त्याला दिली। DM म्हणजे बॉस त्या ठिकाणचा, परळी आणि त्या बीड जिल्ह्याचा हा बॉस। आणि हा बॉस काय करत होता तर गुन्हेगारांना पाठीशी देत होता। सरकार चालायचं सोडून टोळ्यांच्या राजकारणात हा मशगूल असलेला माणूस सत्ता सोडायला तयार नव्हता। वास्तविक पाहता बारामतीचे आणि आपल्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय अजितदादा पवार यांनी त्याचा राजीनामा घ्यायला पाहिजे होता, परंतु अजितदादा पवार देखील त्याला पाठीमागं घालत होते। त्याला का पाठीमागं घालत होती की बीड जिल्ह्यामध्ये त्याला कोणत्या तरी तरुणाची, असल्या फालतू तरुणाची ताकद हवी होती। असला तरुण कशासाठी तुम्हाला पाहिजे होता? लोकांच्या हत्या करण्यासाठी पाहिजे होता का? तुम्हाला काही वाटत नाही का एका तरुण आणि एका तडफदार सरपंचाची तुम्ही हत्या करता आणि त्या माणसाला तुम्ही पाठीशी घालता आणि त्यानंतर त्याचा राजीनामा तुम्ही घेत नाही? त्याचा राजीनामा कुणी घ्यायला लावला? वास्तविक पाहता अजित पवारांचं ते काम होतं, परंतु त्याचा राजीनामा घेतला कुणी तर मुख्यमंत्र्यांनी घेतला। पक्ष कोणता? राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष। आणि राजीनामा घेतो कोण? मुख्यमंत्री। ठीक आहे, कायदेशीररित्या अधिकार असेल, परंतु एक माणूस म्हणून अजित पवार साहेबांना माझी विनंती होती की तुम्ही त्याला राजीनामा द्यायला भाग पाडला असता तर तुमचं महाराष्ट्रामध्ये काहीतरी वाटलं असतं, परंतु तुम्ही या माणसाला हाताशी धरून त्या ठिकाणी बीड जिल्ह्यामध्ये धुमाकूळ घातलेला आहे आणि तो राजकीय स्वार्थासाठी या टोळ्या ज्या वाढलेल्या आहेत त्याला राजकीय आश्रय असल्याशिवाय या टोळ्या वाढत नाही। म्हणून माझी एक सरकारला विनंती आहे की हे एक प्रकरण वाल्मिकी कराडचं सर्वसामान्य जनतेपुढे आलेलं आहे। महाराष्ट्रभर अशा किती टोळ्या तुम्ही या सत्तेच्या माध्यमातून असे किती वाल्मिकी कराड आणि असे किती DM तुम्ही या मंत्रालयात आणि या महाराष्ट्रामध्ये पोचलेले आहे। या DM आणि या महाराष्ट्रामध्ये पोचलेले आहे, या DM आणि या वाल्मिकी आणि या खोक्या ही सगळी लोक ही कोणाच्या आश्रयाखाली लपलेली आहे। आणि असंच तुम्हाला महाराष्ट्राचं तरुणांचं हत्याकांड घडून आणायचं आहे का? जर तुम्हाला थोडीफार लाज आणि शरम असेल तर येणाऱ्या काही दिवसामध्ये हे जे आरोपी पकडलेले आहे यांना तुम्ही फाशीची शिक्षा झाली पाहिजे याची मागणी तुम्ही फक्त TV करता आणि पडद्यामागून वेगळं राजकारण करण्याचा प्रयत्न करता। तुम्ही या तरुणाच्या गेलेल्या माणसाच्या जीवावरती त्याचं राजकारण करण्याचं काम सातत्याने करीत असता। माझी विनंती आहे जर आपण या महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थानं
ज्या यशवंतराव चव्हाणांचं नाव घेऊन राजकारण करण्याचं काम करतात त्यांना जर तुम्ही जर खऱ्या अर्थाने मानत असेल तर याच्या आरोपींना फाशी झाली पाहिजे। आणि याच्याबरोबर धनंजय मुंडे हा माणूस राजकारणामध्ये सुद्धा कधी दिसला नाही, कारण सामाजिक कार्यकर्त्यांच्या सर्वसामान्य घरातल्या लोकांच्या या हत्या करणारी लोक आहेत। त्याच्यामुळं माझी अशी विनंती सरकारला की हे लोकांना तुम्ही पाठीशी घालू नका। महाराष्ट्रामध्ये आपण सातत्याने आता पाहिलं, कोरटकर असन, सोलापूर करत असन, सोलापूर राहुल, सोलापूरकर नावाचा नट सातत्याने एका समाजाची लोक भांडारकर संस्थेच्या माध्यमातून काम करत असताना ते इन्स्टिट्यूट गेल्या वेळेस मराठा महासंघाने मराठा समाजाच्या नेत्यांनी फोडलं। छत्रपती शिवाजी महाराजांची जेम्स लेन प्रकरणामध्ये बदनामी झाली त्यावेळेस ते फोडलं। हीच लोक ह्या संस्थेतून कायमस्वरूपी बाहेर येतात, छत्रपती संभाजी महाराज शिवाजी महाराजांवरती बदनामीकरण लेखन करतात, लिखाण करतात, वक्तव्य करतात। आणि याला कारण काय राजाभाऊ माहिती का? सर्वात महत्त्वाचं का महाराष्ट्र राज्याचा अधिवेशन चालू आहे, संतोष देशमुख आणि छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्या प्रकरणावरून लक्ष हटवण्यासाठी हा सगळा खेळ या महाराष्ट्रामध्ये या लोकांनी रचलेला आहे। मराठा समाजाचे काही पुणे जिल्ह्यातले, काही कोकणातले, काही विदर्भातले नादान पुढारी का जे स्वतःला आमदार म्हणून देतात, हे औरंगजेबाचा विषय काढून या सगळ्या विषयाला कलकी देण्याचं रीतसर काम करत आहे। ही लोक सुपारी घेतल्याप्रमाणे वागत आहे। औरंगजेब मरून 350-400 वर्ष झाली, तो कबरीमध्ये दफन झाला, त्याचं दफन, त्याचं भूत त्याचं डोक्यावरती घ्यायचं आणि त्याला घेऊन महाराष्ट्रभर नाचवायचा, त्याच्यासाठी हा प्रकार चाललेला आहे। लोकांचे प्रश्न काय आहे, लोक कशासाठी भांडतात, लोकांचा इथं हत्याकांड झाले याच्याविषयी बोलत नाही, लोकांच्या शेअर्स मार्केटमध्ये काय झाले, लोकांच्या महागाईविषयी काय झालं, पेट्रोलचं काय झालं त्याच्याविषयी राज्यकर्ते बोलायला तयार नाही। परंतु औरंगजेबाचा विषय सातत्याने घ्यायचा आणि धार्मिक भावना भडकायच्या। मी त्या लोकांना असं माझं आव्हान आहे, औरंगजेबला बाजूला ठेवा आणि आत्ता काय असेल ते आत्ताचा आत्ता बोला। 350 वर्षाचा इतिहास काढून कोणाचं पोट भरणार नाही। आत्ता लोकांचे जे प्रश्न आहेत, जिवंत प्रश्न, ते प्रश्न सोडवण्याचं काम सरकारने केलेलं आहे। सर्व घटनेचा मी मंचरकर या नात्याने जाहीर असा निषेध करतो आणि संतोष देशमुख यांना न्याय मिळाला पाहिजे, त्यांच्या मारेकऱ्यांना फाशी झाली पाहिजे अशी सरकारला या ठिकाणी विनंती करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।